नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत मंगळाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे गोचर कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा ही गेल्या भागात पाहिलेली आहे. त्याची लिंक ही सुद्धा वर देत आहे. ज्यांना हा व्हिडिओ पाहायचा आहे त्यांच्यासाठी या लिंकवर क्लिक केल्यास हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळू शकेल. मंगळ हा ग्रह प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचा ठरतो, कारण धाडस, साहस, जोश या सर्वांचे कारकत्व हे मंगळाकडे आहे. त्याचबरोबर सेना, मिलिटरी, पोलीस अशासारख्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी सुद्धा मंगळ हा विशेष महत्त्वाचा ठरत असतो. असा मंगळ जर कुंडलीमध्ये अशुभ असेल तर अशा वेळेस क्रोध, अहंकार, कलह अशी सारख्या स्थिती ही निर्माण होताना दिसत असते. असा हा मंगळ मेष राशीमध्ये म्हणजे मूल त्रिकोण राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा गुरुशी आणि राहूशी लाभयोग होणार आहे. त्यामुळे मंगळाची शुभ फळे मिळण्यास ही मदत मिळणार आहे. असा हा मंगळ याच्याकडे 3 दृष्ट्या असतात: चतुर्थ, सप्तम आणि अष्टम. असा हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कसा फळ घेऊन येणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा आपण आज पाहणार आहोत. दिनांक 11 मे 2026 रोजी हा मंगळ मेष राशी प्रवेश करणार आहे. मेष ही मंगळाची मूल त्रिकोण राशी आहे आणि येथे त्याचे वास्तव्य 21 जून 2026 पर्यंत असणार आहे. हा कालखंड एकंदरीत 41 दिवसांचा असणार आहे आणि म्हणून मंगळाचे परिवर्तन हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे बनत असते. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. राशींच्या क्रमानुसार आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. तुळ राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि सप्तम भावाचा स्वामी असलेला हा मंगळ सप्तमातून आपले गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी दशम भाव, लग्न भाव म्हणजेच व्यक्तिमत्व भाव आणि द्वितीय भाव म्हणजेच धनभावावर पडणार आहे. तुळ राशीसाठी हा मंगळ रोचक राजयोग निर्माण करणार आहे. नवीन जबाबदाऱ्या या कालखंडात तुम्हाला पार पाडायच्या आहेत. निर्णायक परिस्थिती काही गोष्टीत तुमच्यासाठी निर्माण होऊ शकणार आहे. कामाचा भार हा सुद्धा वाढणार आहे, पण तुमची इच्छाशक्ती आणि कार्यशक्ती ही सुद्धा वाढणार आहे, कारण मूल त्रिकोण राशीत असलेल्या या मंगळाची दृष्टी तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे आणि त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही भरीव कामगिरी करू शकणार आहात. नोकरीत पदोन्नतीचे मार्ग हा मंगळ मोकळा करणार आहे. व्यापारात हा कालखंड चांगला आहे आणि जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. परंतु कागदपत्रांची पूर्तता ही तुम्ही सावधतेने करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहे. कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी त्याच्या आधी त्याची पूर्ण माहिती करून घ्या. या मंगळाचा एक वाईट परिणाम म्हणजे वाणी या कालखंडात कटू बनू शकते आणि अहंकारामध्ये वाढ होऊ शकते आणि म्हणून या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये. आपली वाणी कटू बनणार नाही याची दक्षता घेणे हे गरजेचे असणार आहे आणि कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून स्वतःला जर दूर ठेवले तर मंगळाची शुभ फळे तुम्हाला प्राप्त करण्यास तुम्हाला अडचण येणार नाही. पैतृक संपत्ती विषयक जर कामे करणार असाल तर ती सावधानतेने करा, परंतु तुमच्या मनासारखे काम होणार हे मात्र हा मंगळ तुम्हाला ग्वाही देत आहे. दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसत आहे. छोट्या मोठ्या कुरबुरी ह्या होताना दिसत आहेत, परंतु दाम्पत्य जीवनात जर आधीपासूनच कलह असतील तर मात्र तुम्ही सावध राहिले पाहिजे. गोष्टी टोकाला जाणार नाही याची खबरदारी घेणे हे तुमच्या हातात आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. ऊर्जावान बनल्याने विद्यार्थ्यांना हा कालखंड अभ्यासामध्ये ऊर्जा प्रदान करण्यास महत्त्वाचा ठरणार आहे. जुनी प्रॉपर्टी विकून नवीन घेणार असाल तर अशासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे. समाजामध्ये मानसन्मानाचे योग हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर तुळशीच्या जातकांनी दंतरोग, नेत्रपीडा अशासारखे विकार त्यांना सतावू शकतात आणि म्हणून त्यांनी या कालखंडात आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मूत्रजन्य आजार असतील त्यांनी सुद्धा स्वतःच्या स्वास्थ्याची या कालखंडामध्ये काळजी घेतली पाहिजे. त्यायोगे मंगळाचे गोचर तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळेल आणि त्याचबरोबर हनुमानाची उपासना ही सुद्धा तुमच्यासाठी फलदायी असणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी लग्नेश आणि षष्ठेच असलेला हा मंगळ तुमच्यासाठी षष्ठातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी नवम भावावर, द्वादश भावावर आणि प्रथम भाव म्हणजेच व्यक्तिमत्व भावावर पडणार आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे, कारण षष्ठ भाव हा रोग, रिपू, ऋण यांचा भाव आहे.
पूर्वीची अडकलेली येणी वसूल करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे. नोकरीत पदोन्नतीचे मार्ग हा मंगळ तुमच्यासाठी मोकळे करणार आहे. व्यापार वृद्धी आणि व्यापार विस्तारासाठी हा कालखंड चांगला आहे. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश मिळवून देणारा असा हा मंगळाचा कालखंड तुमच्यासाठी आहे, ज्याचा लाभ कसा घ्यायचा ह्याचा विचार मात्र तुम्ही केला पाहिजे. प्रेमी जीवनामध्ये प्रामाणिक राहणे हे गरजेचे असणार आहे आणि गैरसमज होणार नाही याची दक्षता घेणे हे गरजेचे आहे. दाम्पत्य जीवन एकंदरीत ठीकठाक असलेले दिसून येत आहे. कार्यक्षेत्रात मात्र कामात कोणत्याही प्रकारे कसूर करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे मिलिटरी, पोलीस अशासारख्या क्षेत्रामध्ये परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये हा कालखंड तुम्हाला यश मिळवून देण्यास मदतगार साबित होणार आहे. गुरु जेव्हा 2 जून रोजी भाग्यस्थ भावात येईल त्यावेळेला तीर्थयात्राचे योग वृश्चिक राशीच्या जातकांसाठी निर्माण होतील. परदेशी जाणार असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे. तुम्ही आक्रमक बनणार नाही याकडे लक्ष पुरवणे या कालखंडात विशेष महत्त्वाचे असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्य एकंदरीत ठीकठाक असलेले दिसून येत आहे. वाहन मात्र तुम्ही जपून चालवले पाहिजे. दुखापत होणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. त्याचबरोबर मंगळाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी हनुमानाची आराधना तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी पंचम आणि द्वादश भावाचा असलेला स्वामी तुमच्यासाठी पंचमातून आपले गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी अष्टम भाव, एकादश भाव आणि द्वादश भावावर पडणार आहे. विद्यार्थ्यांसाठी मंगळाचे हे गोचर चांगले असणार आहे. आकस्मिक धनलाभाचे योग धनुराशीच्या जातकांसाठी हा मंगळ निर्माण करणार आहे. प्रवास योग हे सुद्धा या कालखंडात तुमच्यासाठी हा मंगळ घेऊन येऊ शकतो. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे, परंतु अहंकारावर मात्र नियंत्रण ठेवले पाहिजे, नाहीतर तुमचे हितसंबंध हे बिघडू शकतात. जुनी प्रॉपर्टी विकणार असाल तर त्याच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. जुनी प्रॉपर्टी विकून नवीन घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. आणि गूढ अध्ययन करणार असाल म्हणजे रिसर्च क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता धनुराशीच्या जातकांसाठी दाम्पत्य जीवन हे एकंदरीत ठीकठाक असलेले दिसून येत आहे आणि गूढ अध्ययन किंवा गूढ साधना जे करतात त्यांच्यासाठी हा कालखंड प्रगतीपथावर नेणारा असा असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर धनुराशीच्या जातकांसाठी ज्यांना पचनसंस्थेचे त्रास आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे. त्यासाठी आपला आहार आणि जीवनशैली संतुलित ठेवणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. त्याचबरोबर ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी चतुर्थ आणि एकादश भावाचा असलेला स्वामी तुमच्यासाठी चतुर्थातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भाव, दशम भाव आणि एकादश भावावर पडणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी सुद्धा हा मंगळ रुचक राजयोग निर्माण करत आहे, परंतु कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये मंगळ हा नीच राशीत असतो, त्यामुळे फारसे शुभ म्हणता येणार नाही परंतु अशुभही नाही अशी स्थिती मकर राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेली आहे. याचा फायदा कसा घ्यायचा हे मात्र तुमच्या हातात आहे. तुम्ही जर योग्य प्रकारे आखणी केली तर तुम्ही या मंगळाचा पुरेपूर लाभ घेऊ शकता. सुरुवातीचा काळ हा प्रॉपर्टी खरेदी विक्री करणार असाल तर त्यासाठी उत्तम आहे. भूमी, भवन, वाहन इत्यादी घेण्यासाठी मंगळाचे गोचर तुमच्यासाठी अनुकूल आहे. दाम्पत्य जीवनामध्ये जर वाद असतील तर या कालखंडात ते मिटू शकतात. 2 जून नंतर जेव्हा गुरु राशी परिवर्तन करेल त्यावेळेला दाम्पत्य जीवनामध्ये पूर्वीचे मतभेद आणि वादविवाद हे मिटू शकण्यासाठी अत्यंत चांगला कालखंड निर्माण होणार आहे. नोकरीत सुद्धा पदोन्नतीचे मार्ग मकर राशीच्या जातकांसाठी मोकळे होणार आहेत. समाजामध्ये प्रतिष्ठा, मान सन्मान हे सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. विशेषतः सिव्हिल सारख्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही कार्यरत असाल म्हणजे बांधकाम क्षेत्रात असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे, कारण या मंगळाची दृष्टी तुमच्या कर्मभावावर पडणार आहे. घरामधील वातावरण हे सौहार्दपूर्ण राहील याकडे मात्र तुम्ही लक्ष पुरवले पाहिजे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. कार्यक्षेत्रात, नोकरीत हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे. अकस्मात धनलाभाचे योग हा मंगळ तुमच्यासाठी निर्माण करणार आहे. या संधीचा फायदा कसा घ्यायचा हे मात्र तुमच्या हातात आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर मकर राशीच्या जातकांसाठी त्यांनी आपले मानसिक स्वास्थ्य हे सांभाळले पाहिजे आणि त्यासाठी सुनियोजित दिनचर्याचा
अवलंब तुम्ही केला पाहिजे. ज्यांना हृदयसंबंधी काही आजार आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची योग्य ती काळजी घ्यावी. उपाय म्हणून हनुमानाची उपासना तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी तृतीय आणि दशम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी तृतीयातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी षष्ठ, नवम आणि दशम भावावर पडणार आहे. करिअरसाठी मंगळाचे हे गोचर कुंभ राशीच्या जातकांसाठी अत्यंत अनुकूल आहे. कारण या मंगळाची 7वी दृष्टी तुमच्यासाठी भाग्यभावावर पडणार आहे. तुम्हाला भाग्याची जोड या कालखंडात हा मंगळ मिळवून देणार आहे. छोट्या भावंडांचे सौख्य हे सुद्धा तुम्हाला या कालखंडात प्राप्त होताना दिसत आहेत. छोटे मोठे प्रवास योग या कालखंडात येऊ शकतात. नोकरीमध्ये भरीव कामगिरी ही तुमच्या हातून होताना दिसत आहेत. नोकरीत सुद्धा परिवर्तन करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. व्यापार वृद्धीच्या हेतूने मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे. प्रॉपर्टी विकत घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा मंगळ हा तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे. आई वडिलांचे, ज्येष्ठांचे आशीर्वाद मात्र तुम्ही घ्यायला विसरू नका. त्याचबरोबर आई वडिलांशी कलह करू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कालखंडामध्ये पैसे हे कोणालाही उधार देऊ नये. प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी पोषक असाच असणार आहे. पूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे. जेव्हा गुरु हा आपल्या उच्च राशीत जाईल म्हणजे 2 जून रोजी तो आपल्या उच्च राशीमध्ये जाईल त्यावेळेला तुमच्या जीवनातील अडथळे, बाधा हे आपोआपच दूर होणार आहेत. आणि म्हणून कुंभ राशीच्या जातकांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. आणि स्वास्थ्याचा जर विचार केला तर त्यांचे स्वास्थ्य हे सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येत आहे. आणि आता सर्वात शेवटी मीन राशीच्या जातकांची चर्चा. मीन राशीच्या जातकांसाठी द्वितीय आणि नवम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी द्वितीयातून म्हणजे धनभावातून आपले गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी पंचम भाव, अष्टम भाव आणि नवम भावावर पडणार आहे. धनेशाचे धनभावातून गोचर हे तुमच्यासाठी धनागमनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अडकलेले मार्ग मोकळे होताना दिसत आहेत. अडकलेली येणी ही सुद्धा वसूल होतील. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. गुंतवणूक ही सावधानतेने केली पाहिजे. कागदपत्र ही सुद्धा सावधानतेने हाताळली पाहिजेत. अकस्मात धनलाभाचे योग जरी असले तरी सुद्धा सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे. प्रॉपर्टी संबंधी काम करत असाल तर त्यासाठी मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. ज्यांना बोलणे हे त्यांचे मुख्य काम आहे अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मंगळाचे गोचर तुमच्यासाठी अनुकूल आहे. परंतु आपल्या वाणीत त्यामुळे कटुता येणार नाही याचे भान मात्र तुम्ही ठेवले पाहिजे. दाम्पत्य जीवनामध्ये ठीकठाक असलेला हा मंगळ तुमच्यासाठी फारशी काही अनुचित घटना घडून आणताना दिसत नाही. परंतु वादविवाद हे दाम्पत्य जीवनामध्ये तुम्ही टाळले पाहिजे. जून महिन्यामध्ये प्रेमी जीवनात सकारात्मक बदल होण्यासाठी मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. कारण 2 जून रोजी सर्वांचा धार्मिक कार्यांचा सर्वाधिक कारक असलेला हा गुरुग्रह आपल्या उच्च राशीत जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला उच्चेच्या गुरुची फळे हे मिळणार आहेत. आणि म्हणून प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर मीन राशीच्या जातकांसाठी स्वास्थ्य हे चांगले असलेले दिसून येत आहे. मानसिक स्वास्थ्य मात्र त्यांनी सांभाळले पाहिजे आणि त्यासाठी शांततेने जीवन जगणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. उपासना म्हणून त्यांनी हनुमानाची जर उपासना केली तर त्यांना मंगळाची शुभ फळे मिळण्यास आणि 7.5पासून सुद्धा मुक्ती मिळण्यास ही त्यांना मदत मिळणार आहे. कारण मीन राशीला सध्या 7.5 सुरू आहे. अशा रीतीने आज आपण मंगळाचे गोचर भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा आज दुसरा भाग येथे पूर्ण केलेला आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.